नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत MHAT म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी होणाऱ्या पेपर 1 आणि पेपर 2 मधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी संबंधित आपण आज या व्हिडिओमधून बालमानसशास्त्राचे MCQ संच 1 बघणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या विद्यार्थ्यांचा देखील फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, मुलांमध्ये सर्वात जलद शारीरिक वाढ कोणत्या काळात होते? पर्याय आहे किशोरावस्था, बाल्यावस्था, गर्भावस्था, शालेय वय। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गर्भावस्था। प्रश्न क्रमांक 2, मुलांमध्ये विकास सतत पण विविध गतीने होत असतो, हा सिद्धांत कोणता? पर्याय आहे व्यक्तिनिष्ठ विकास, विकासाची सातत्यता, सामाजिक अनुकरण, प्रेरणा सिद्धांत। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकासाची सातत्यता। प्रश्न क्रमांक 3, पियाजेच्या सिद्धांतानुसार मुलांमध्ये कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज साधारण कोणत्या वयात येते? पर्याय आहे 2 ते 6 वर्ष, 7 ते 11 वर्ष, 0 ते 2 वर्ष, 12 वर्षानंतर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7 ते 11 वर्ष। प्रश्न क्रमांक 4, बालकाची प्रथम शाळा कोणती मानली जाते? पर्याय आहे समाज, शाळा, आई, मित्र, परिवार। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आई। प्रश्न क्रमांक 5, आत्मसात व आत्मसात्कीकरण ही संकल्पना कोणी मांडली आहे? पर्याय आहे कोलबर्ग, पियाजे, फ्रॉइड, ब्रुनर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पियाजे। प्रश्न 6, बालकाची गरज ही शिक्षणाचे केंद्र आहे, हे विधान कोणते शिक्षण तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे? पर्याय आहे व्यवहारवाद, प्रगतीवाद, नॅचरलिझम, संज्ञानवाद। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रगतीवाद। प्रश्न क्रमांक 7, 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुले प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या बुद्धिमापन कौशल्यात प्रगती करतात? पर्याय आहे व्यवहार, सामाजिक भूमिका, तार्किक विचार, भावनिक बंध। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तार्किक विचार। प्रश्न क्रमांक 8, झोन प्रोक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणत्या मानसशास्त्रांनी मांडली? पर्याय आहे पियाजे, वॉयस्की, थॉर्नडाईक, स्किनर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वॉयस्की। प्रश्न क्रमांक 9, बालकाच्या भाषिक विकासावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता? पर्याय आहे परंपरा, संस्कृती, सामाजिक संवाद, शारीरिक वाढ। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामाजिक संवाद। चूक केल्यास मुलाला शिक्षा न करता संधी द्यावी, हा दृष्टिकोन कोठे महत्त्वाचा आहे? पर्याय आहे तर्कशुद्ध विकास, नैतिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नैतिक विकास। प्रश्न क्रमांक 11, मुलांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती विशेषतः कोणत्या वयात जास्त असते? पर्याय आहे 6 महिने, 1 ते 3 वर्ष, 5 ते 7 वर्ष, 12 वर्षानंतर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 ते 2 वर्ष। प्रश्न क्रमांक 12, इंटेलिजन्स इज द एबिलिटी टू ॲडजस्ट विथ न्यू सिच्युएशन हे परिभाषित कोणी केले? पर्याय आहे बिनी, थॉर्नडाईक, पियाजे, बँडुरा। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 थॉर्नडाईक। प्रश्न क्रमांक 13, मुलांमध्ये शैक्षणिक अडचणी निर्माण करणारा प्रमुख मानसशास्त्रीय घटक कोणता? पर्याय आहे कमी अभ्यास सराव, एकाग्रतेचा अभाव, असमतोलाचा आहार, मैत्रीचे प्रमाण। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एकाग्रतेचा अभाव। प्रश्न क्रमांक 14, नैतिक विकास टप्प्याटप्प्याने होतो असे कोण म्हणाले? पर्याय आहे पियाजे, कोलबर्ग, वॉयस्की, ब्रुनर। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोलबर्ग। प्रश्न क्रमांक 15, ट्रायल अँड एरर लर्निंग सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे? पर्याय आहे स्किनर, थॉर्नडाईक, बँडुरा, पियाजे। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बँडुरा। प्रश्न क्रमांक 16, शिक्षणाचा अनुभव जितका प्रत्यक्ष इंद्रियांच्या माध्यमातून असेल तितका चिरस्थायी ठरतो, हा विचार कोणाचा? पर्याय आहे बँडुरा, ब्रुनर, कोमोनियस, थॉर्नडाईक। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोमेनियस। प्रश्न क्रमांक 17, आत्मसन्मानाची भावना बालकात प्रामुख्याने कशातून निर्माण होते? पर्याय आहे अनुकरणातून, समाज मान्यतेतून, स्पर्धेतून, बंधुभावातून म्हणजेच बंधुत्वातून।
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 समाज मान्यतेतून. प्रश्न क्रमांक 18. बालक हे अपूर्ण वयस्क नाही तर स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हा विचार कोणता दृष्टिकोन मांडतो? पर्याय आहे सकारात्मक दृष्टिकोन, प्रगतिवादी दृष्टिकोन, संज्ञात्मक दृष्टिकोन, मानवतावादी दृष्टिकोन. प्रश्न क्रमांक 19. शालेय वयातील मुलांच्या नैतिक विकासावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक कोणता? पर्याय आहे शिक्षक व शाळेचे वातावरण, जैविक वाढ, आहार व आरोग्य, खेळ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शिक्षक व शाळेचे वातावरण. प्रश्न क्रमांक 20. इंट्रॅक्टिक मोटिवेशन म्हणजे काय? तर याचे पर्याय आहेत तर बाह्य बक्षिसांमुळे शिक्षणाची प्रेरणा, इतरांचा दबाव करून शिक्षण घेणे, स्वतःच्या आनंदासाठी व रसासाठी शिकण्याची प्रेरणा, फक्त वर्गात मिळणाऱ्या गुणांसाठी शिक्षण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वतःच्या आनंदासाठी व रसासाठी शिकण्याची प्रेरणा म्हणजे इंट्रेनिसिक मोटिवेशन होय. तर ही होती बालमानसशास्त्राशी संबंधित MCQ संच 1 मधील 20 प्रश्न. असेच नवीन प्रश्न बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.